बावनकुळेंच्या सांगण्यावरून कुणबी दाखले रद्द। मनोज जरांगेंचा महसूल मंत्र्यांवर गंभीर आरोप। माझ्या मराठा समाजाचं वाटोळ करण्याचं काम सरकार कसं करतंय हे मी तुम्हाला सिद्ध करून देणार। 2029 ला बदला घेणार, भाजपचे 30 आमदार पाडणार। ठीक आहे, एखादी गलती मराठ्याकडून झाली असेल तुम्हाला निवडून द्यायची, पण पुढे आणखी 2029 ला आमच्याच हातात येत तुम्ही। आम्ही एवढा मोठा बदला घेऊ तुमचा। मराठवाड्यातील कुणबी नोंदींवरून पुन्हा राज्यातलं राजकारण तापलंय। मराठवाड्यात 4 लोकप्रतिनिधींचं कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयावरून जरांगेंनी थेट भाजप आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर निशाणा साधला। कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यामागे बावनकुळेच असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। एवढंच नव्हे तर बावनकुळेंच्या नार्को टेस्टची मागणीही जरांगेंनी केली। तसंच भविष्यात भाजपचे आमदार पाडण्याचा इशाराही मनोज जरांगेंनी दिलाय। बावनकुळेंनी मात्र जरांगेंचे आरोप फेटाळून लावलेत। आम्हाला माहित नव्हतं तुम्ही बावनकुळ्याच्या हाताने आमच्यात पाठवून करता, आणि तुम्ही एक बावनकुळ्या संपले जाण। मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या बावनकुळ्यासाठी। तुम्ही जर एकट्या बावनकुळ्याला जर एवढे पावर दिले ना प्रमाणपत्र मराठीचे रद्द करायचे, ते तुमचा बावनकुळ्यासाठी 25-30 तर सहज भरगडीन मी। मग बावनकुळ्या घ्यायचा का मराठी पाहिजे ते ठरवायचं तुम्ही। जे जात पडताळणी जो एक विभाग आहे हा अर्धनैतिक आहे, क्वासी ज्युडिशियरी आहे। त्याच्यामध्ये आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही शासनाला। म्हणजे जात पडताळणी निर्णय दिला तो काय अंतिम निर्णय नसतो, त्याला उच्च न्यायालयाची मुभा आहे। इतकंच नव्हे तर अवैध कुणबी प्रमाणपत्रांवरून संतापलेल्या जरांगेंनी महायुती सरकारचा बदला घेण्याचा इशारा दिलाय। त्यांच्या ध्यानात नाहीये, ठीक आहे, एखादी गलती मराठ्याकडून झाली असेल तुम्हाला निवडून द्यायची, पण पुढे आणखी 2029 ला आमच्याच हातात येत तुम्ही। आम्ही एवढा मोठा बदला घेऊ तुमचा, हे तुमच्या आयुष्यातही तुम्ही कधी बघितलं नसेल की कांड्यावर मोजणे इतके सुद्धा लोक युती सरकारचे निवडून आले नाही। तर दुसरीकडे पुन्हा एकदा जरांगेंनी फडणवीसांवरही टीका केली। मुख्यमंत्र्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसारच जात पडताळणी होत असल्याचं सांगितलं। ऐका फडणवीस, आयला तुमचं मत चांगलं चाललं होतं, तुम्ही उगाच मराठी अंगावर घेतली। तुम्हाला नवाजाली गेलं ना तुम्ही अशा टंगड्या छाटीता। फडणवीस साहेब, तुम्हाला नवाजाली गेलं ना तुम्ही अशा टंगड्या छाटीता लोकांच्या। तुम्ही मराठ्यांच्या लेकरांच्या मुंडके तोडायचं बंद करा आणि मंत्र्याच्या माध्यमातून बोकांडी बसायचं बंद करा। मी जर बोकांडी बसलो ना तर उठणारच नाही। प्रमाणपत्र जेव्हा जात पडताळणी समितीकडे जातात त्यावेळी या जात पडताळणी समिती पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंतर्गत काम करतायत। राज्य सरकारचं त्याच्यामध्ये कुठलीही दखलंदाजी नाही। विशेष म्हणजे तब्बल 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे सर्व पात्र मराठ्यांना तातडीनं कुणबी प्रमाणपत्र द्यावी या मागणीवर जरांगे ठाम आहेत। त्यासाठीच ते 29 ऑगस्ट पासून उपोषण करणार आहेत। मात्र त्यापूर्वीच या नोंदींच्या आधारावर मराठवाड्यातल्या काही मराठा लोकप्रतिनिधींचं कुणबी जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानं जरांगेंचा संतापनावर झाला। त्यामुळे कुणबी नोंदींवरून पुन्हा एकदा जरांगे आणि महायुती सरकारमध्ये संघर्ष तीव्र होण्याची चिन्ह आहेत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।